गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या प्रकरणातील वेटेड ॲव्हरेज मेथड या पद्धतीने स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं करायचं किंवा क्लोजिंग स्टॉक कसं कॅल्क्युलेट करायचा ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला यासाठी आपण जो प्रॉब्लेम निवडलेला आहे त्याचं स्वरूप बघणार आहोत. The following is the summary of the receipt and issues of the material in the factory during the month of April. यानंतर खाली आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामध्ये डेट, पर्टिक्युलर्स, क्वांटिटी, रेट पर युनिट इन रुपीज. त्यामध्ये पहिला ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट रिसिव्ड 2000 युनिट्स. रेट आपल्याला दिलेला आहे त्याचा 10. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 5 तारखेचा. त्यामध्ये सुद्धा रिसिव्ड झालेले आहेत क्वांटिटीज 300, रेट आहे 12. त्यानंतर 8 तारखेला काही क्वांटिटीज इश्यू केलेले आहेत, त्याची संख्या आपल्याला दिलेली आहे 1200, रेट आपल्याला दिलेला नाही. त्यानंतर 10 तारखेला काही क्वांटिटीज रिसिव्ड झालेले आहेत, त्याची संख्या दिलेली आहे 200 आणि रेट दिलेला आहे 14 रुपये. त्यानंतर 12 तारखेला 1000 क्वांटिटीज इश्यू केलेले आहेत. 23 तारखेला पुन्हा 300 क्वांटिटीज रिसिव्ड झालेले आहेत, ज्याचा रेट आहे 11 रुपये. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन जो आहे शेवटचा तो आपल्याला दिलेला आहे 31 एप्रिलचा आणि 200 क्वांटिटीज इश्यू केलेले आहेत 31 तारखेला. खाली आपल्याला म्हटलेलं आहे प्रिपेअर द स्टेटमेंट शोईंग द प्राइसिंग ऑफ इश्यूज ऑन द बेसिस ऑफ वेटेड ॲव्हरेज मेथड. आणि वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार आपण शेवटी काय करणार आहोत, क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन जे आहे ते करणार आहोत. क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करत असताना सुरुवातीला पहिल्यांदा रिसिव्ड म्हणून ज्या काही अमाऊंट्स दिलेल्या आहेत तारखेप्रमाणे आपण या ठिकाणी रेकॉर्डिंग करत जाणार आहोत. त्याचबरोबर मध्ये 8 तारीख, 12 तारीख आणि 31 तारीख या तारखांना आपल्याला इश्यूचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, तेही क्रमाक्रमानं आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. डेट वाईज क्रमानं आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला स्टॉक रजिस्टर आपण तयार करणार आहोत वेटेड ॲव्हरेज मेथडचं. हे आपल्यासमोर इथं स्टॉक रजिस्टर दिसते. वेटेड ॲव्हरेज मेथडनं ज्या वेळेला आपण स्टॉकचं व्हॅल्युएशन करणार आहोत त्यावेळेला दरवेळेला नवीन परचेस केलेला जो काही माल असेल किंवा क्वांटिटीज असतील त्या क्वांटिटीज आणि अगोदरच्या दिवसाच्या असणाऱ्या क्वांटिटीज यांचं ॲव्हरेज रेट आपल्याला काढायचा असतो आणि त्याच रेटनं पुढील ट्रान्झॅक्शन जर इश्यू असतील तर ते करायचे असतात. त्यामुळं वेटेड ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणं ही प्रथमतः एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आपल्याला शिकायची. सुरुवातीला आपण पहिला ट्रान्झॅक्शन जो आहे तो रेकॉर्ड करणार आहोत आणि 1 एप्रिल इथं आपल्याला वर्ष दिलेलं नाही म्हणून चालू वर्षाचं आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. सुरुवातीला पहिला ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करूयात 1 तारखेला 1 एप्रिलला. डेटमध्ये तारीख लिहूयात आपण 1/4/2020. पहिला ट्रान्झॅक्शन आहे परचेसेस म्हणजे रिसिव्ड आणि त्यामुळं परचेसेसच्या कॉलममध्ये आपण याची एंट्री करतोय. 2000 क्वांटिटीज आहेत, रेट आपल्याला त्याचा दिलेला आहे 10 रुपये म्हणून आपण परचेसेसच्या कॉलममध्ये क्वांटिटीजमध्ये रेकॉर्ड करतोय 2000. रेट आपल्याला त्याचा दिलेला आहे 10 रुपये म्हणून रेटमध्ये कॅल्क्युलेट करतोय 10. आणि त्यानंतर 2000 क्वांटिटीची 10 रुपयानं अमाऊंट होते 20,000, ती आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय किंवा इथं लिहितोय 20,000 रुपये. पहिल्या वर्षाला किंवा पहिल्या दिवसाला आपल्याला सेल्स ट्रान्झॅक्शन दिलेलं नाही त्यामुळं सेल्सच्या कॉलममध्ये काही येणार नाही. शेवटी आपल्याला बॅलन्स काढायचा आहे. 2000 क्वांटिटीज आहेत तशाच असणार आहेत म्हणून क्वांटिटीज इथं आपण लिहूयात 2000. त्याचा रेट जो आहे तो आहे 10 रुपये म्हणून तो आपण इथं 10 रुपये रेट घेणार आहोत आणि अमाऊंटसुद्धा जशीच्या तशी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय 20,000. 20,000 क्वांटिटीज आपलं 20,000 अमाऊंट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट डेटचा ट्रान्झॅक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो आपण बघूयात. 5 तारखेला रिसिव्ड आहे 300 क्वांटिटीज 12 रुपयानं म्हणून पहिल्यांदा डेट आपण रेकॉर्ड करतोय
5/4/2020. क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतोय 300, कारण 300 क्वांटिटीज रिसिव्ड झालेले आहेत, ज्याचा रेट आहे आपल्याला 12 रुपये रेट दिलेला आहे, म्हणून आपण इथं लिहिलं आहे 12 रुपयानं 300 क्वांटिटीची अमाऊंट जी आहे ती होती 3600 रुपये, म्हणून अमाऊंटमध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय अमाऊंट 3600 आणि इथं रेकॉर्ड करतोय अमाऊंटमध्ये 3600. इथं सुद्धा सेल्समध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाहीत किंवा कोणत्याही कॉलममध्ये अमाऊंट रेकॉर्ड होणार नाही, डायरेक्ट बॅलन्समध्ये जाणार आहोत. इथं आपल्याला वेटेड ॲव्हरेज मेथडनं बॅलन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अगोदरच्या दिवसाचा असणारा बॅलन्स 2000 क्वांटिटीज आणि 5 तारखेला नवीन खरेदी केलेल्या 300 क्वांटिटीज असा 2300 रुपयांचा टोटल बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणून आपण क्वांटिटीजमध्ये बॅलन्सेस रेकॉर्ड केले 2300. वेटेड ॲव्हरेज मेथडनं याचा रेट काढायचा आहे, त्यामुळं रेट आपण लिहिणार नाही. अगोदर अमाऊंट ज्या आहेत त्यांचे टोटल करणार आहोत. अगोदरच्या अमाऊंट आहे 20,000, नंतरचे आहे 3600, दोन्हींची टोटल मिळून होते 23,600. इथं आपण लिहितोय 23,600. 23,600 रुपयांची अमाऊंट या ठिकाणी आपण काय केलेले आहे, रेकॉर्ड केलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स काढायचं आहे. बॅलन्स काढताना टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज या फॉर्म्युल्यानं आपण काय करतो, ॲव्हरेज रेट काढत असतो. 23,600 भागिले 2300 याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येते 10.26, म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड करतोय रेटमध्ये 10.26. हे झालं आपलं 5/4/2020च्या क्वांटिटीज परचेस केलेल्या आणि त्याचा येणारा बॅलन्स जो आहे तो आपण रेकॉर्ड केलेला आहे. 5 तारखेच्या नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आपल्याला जो आहे तो प्रॉब्लेममध्ये इथं दिसतोय. 8 तारखेला इशूड आहेत 1200 क्वांटिटीज. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, डेट रेकॉर्ड करायची आहे. तर 8 तारखेला म्हणून पहिल्यांदा डेट रेकॉर्ड करतोय 8/4/2020. इथं परचेसेसच्या कॉलममध्ये काही आपण रेकॉर्ड करणार नाहीत, कारण फक्त सेल्स ट्रान्झॅक्शन आहे आणि म्हणून आपण सेल्सच्या किंवा इश्यूच्या क्वांटिटीजमध्ये या ठिकाणी अमाऊंट जी आहे ती आपण अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहोत. अगोदर क्वांटिटीज रेकॉर्ड करणार आहोत 1200. त्यानंतर त्याचा रेट आपल्याला बॅलन्समध्ये दिलेलाच आहे, कारण या 2300 क्वांटिटीजमधल्या 1200 क्वांटिटीज जे आहेत त्या आपण इश्यू करणार आहोत, म्हणून त्याचा रेट आपण इथं लिहितोय 10.26. त्यानंतर 1200 क्वांटिटीजची 10.26 रुपयांना अमाऊंटची काही कॅल्क्युलेट होईल ते आपण या इश्यूच्या अमाऊंट कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय, म्हणून कॅल्क्युलेशन करतोय 1200 गुणिले 10.26. कॅल्क्युलेशन येतंय 12,312, म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 12,312. 12,312 रुपयांचं रेकॉर्डिंग केल्यानंतर बॅलन्सला ज्या काही क्वांटिटीज शिल्लक राहणार आहेत त्या आपण काढणार आहोत. 2300 क्वांटिटीजमधून 1200 क्वांटिटीज काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. उरलेल्या 1100 क्वांटिटीज जे आहेत ते इथं बॅलन्समध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचे, म्हणून इथं 1100 क्वांटिटीज आपण रेकॉर्ड करतोय, ज्याचा रेट आहे 10.26 आणि अमाऊंट जी आहे ती त्याची कॅल्क्युलेट जर आपण केली तर ती येते 11,228, म्हणून इथं आपण अमाऊंट लिहितोय 11,228. त्यानंतर नेक्स्ट डेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे 8 तारखेच्या नंतर. 10 तारखेला रिसिव्ड 200 क्वांटिटीज @(रुपीज14 each, म्हणजेच 14 रुपये दरानं 200 क्वांटिटीज 10 तारखेला परचेस केलेले आहेत. आपण त्याचं रेकॉर्डिंग या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला डेट रेकॉर्ड करतोय 10/4/2020. नवीन परचेसेस आहेत म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये इथं क्वांटिटीज रेकॉर्ड करतोय 200, ज्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 14 रुपये आणि 14 रुपये रेटनं 200 क्वांटिटीजची अमाऊंट होते 2,800 रुपये, म्हणून आपण इथं अमाऊंट्समध्ये कॅल्क्युलेट करतोय 2,800. त्यानंतर सेल्स कॉलममध्ये काही रेकॉर्ड होणार नाही, कारण हा परचेस ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर शेवटी आता आपल्याला बॅलन्स काढायचं आहे. बॅलन्सला जर अगोदरच्या दिवशी आपण पाहिलं तर 1100 क्वांटिटीज आहेत
10 तारखेला नवीन परचेस केलेल्या 200 क्वांटिटीज आहेत, अशा 1300 क्वांटिटीज या ठिकाणी आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. त्यानंतर इथं आता रेटचं हे अगोदरचं होता 10.26, आताचं आहे 14 रुपये. आपल्याला ॲव्हरेज रेट काढायचं आहे, म्हणून आपण सुरुवातीला अमाऊंटचं आहे त्यांची टोटल करून घेऊयात. 11,228 आणि 2,800 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर त्यांची बेरीज होते 14,088, म्हणून आपण ते इथं रेकॉर्ड करतोय 14,088. आणि आता इथं ॲव्हरेज रेट आपल्याला काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज. 14,088 रुपये अमाऊंट आहे आणि 1,300 ही आपल्याकडे काय आहे, क्वांटिटीज आहेत. म्हणून या फॉर्म्युलामध्ये आपण अमाऊंट टाकतोय 14,088 डिवायडेड बाय 1,300 आणि त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला मिळतंय 10.84. म्हणून आपण इथं कॅल्क्युलेट करतोय 10.84. अशा पद्धतीनं हा बॅलन्स जो आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट डेचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपण पाहणार आहोत. नेक्स्ट डेला तारीख आपल्याला दिलेली आहे 12, म्हणजेच 12 तारखेला इश्यूड आहेत 1,000 क्वांटिटीज. म्हणून आपण इथं कॅल्क्युलेट करतोय. प्रथमतः डेट आपण रेकॉर्ड करतोय 12 तारखेला 1,000 क्वांटिटीज इश्यू केल्याची, म्हणून डेटच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 12/4/2020. त्यानंतर परचेसेसच्या कॉलममध्ये इथं आपल्याला काही रेकॉर्ड करता येणार नाही, कारण हा सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. सेल्स ट्रान्झॅक्शनमध्ये 1,000 क्वांटिटीज आपल्याला इश्यू करायचे आहेत, म्हणून क्वांटिटीजमध्ये सेल्स आपण लिहितोय 1,000, ज्याचा रेट आहे आपल्याला दिलेला 10.84. 10.84 कॅल्क्युलेशन जर आपण केलं, 1,000 क्वांटिटीजचं 10.84 येणारं कॅल्क्युलेशन ते येतंय 10,840. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 10,840. त्यानंतर शेवटी आता आपल्याला बॅलन्स काढायचं आहे. 1300 क्वांटिटीजमधून 1,000 क्वांटिटीज गेल्या, उरलेल्या ज्या काही क्वांटिटीज असतील ते इथं बॅलन्सला येणार आहेत. ते येतात 300 क्वांटिटीज, ज्याचा रेट आहे 10.84 आणि अमाऊंट जे आहे ते आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची 300 × 10.84. म्हणून कॅल्क्युलेशन आपण करतो या ठिकाणी आणि ते येतंय 3,248. ते आपण इथं रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन 12 तारखेनंतरचा जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. तो आहे 23 तारखेला. रिसिव्ड क्वांटिटीज आहेत 300 आणि रेट जो आहे त्याचा दिलेला आहे 11 रुपये. म्हणून आपण रेकॉर्ड करणार आहोत तर 23/4/2020. 23/4/2020ला नव्यानं 300 क्वांटिटीज इश्यू आपल्या रिसिव्ड झालेले आहेत, म्हणून आपण रेकॉर्ड करतोय क्वांटिटीज परचेसेसमध्ये 300. त्याचा रेट इथं कॅल्क्युलेट करतोय 11 रुपये. 300 क्वांटिटीजची 11 रुपयानं अमाऊंट जी आहे ती होती 3,300 रुपये, म्हणून आपण इथं अमाऊंट्समध्ये रेकॉर्ड केली. सेल्सच्या तीनही कॉलममध्ये काही इथं रेकॉर्ड होणार नाही. त्यानंतर आपल्याला बॅलन्स काढायचे. अगोदरच्या डेच्या असणारे 300 क्वांटिटीज, ज्याची अमाऊंट आहे 3,248. 23 तारखेला नवीन खरेदी केलेल्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या आहेत 300, रेट आहे 11 रुपये आणि अमाऊंट होती 3,300. म्हणून सुरुवातीला आपण इथं काय करणार आहोत, क्वांटिटीज जी आहे त्याची बेरीज करणार आहोत. 300 अधिक 300 ती झाली 600. त्यानंतर अमाऊंट जे आहेत अमाऊंटचे आपल्याला टोटल करायचे 3,248 आणि 3,300 यांची टोटल होते 6,548. म्हणून आपण अमाऊंटच्या कॉलममध्ये ते रेकॉर्ड करतोय 6,548. आता पुन्हा आपल्याला ॲव्हरेज रेट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण अगोदरच्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्याचा रेट आहे 10.84. नंतर आपण 23 तारखेला ज्या काही क्वांटिटीज परचेस केलेल्या आहेत त्याचा आहे 11 आणि म्हणून इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला आपण यूज करतोय ॲव्हरेज रेटचा, टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज. आणि
त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये अमाऊंट टाकतोय 6584 डिवायडेड बाय 600 आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला मिळतंय 10.91. इथं आपण कॅल्क्युलेट करतोय 10.91 आणि रेटच्या कॉलममध्ये ते लिहितोय. त्यानंतर नेक्स्ट तारखेला म्हणजेच 31 एप्रिल 2020ला आपण इथं रेकॉर्ड करणार आहोत परचेसेस क्वांटिटीज किंवा सेल्स क्वांटिटीज आणि बॅलन्स क्वांटिटीज. तर 31ला आपल्याला काय ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे आपण प्रॉब्लेममध्ये पाहूयात. इश्यूड आहे 200 क्वांटिटीज, म्हणून आपल्याला काय करायचं आहे आता परचेसेसच्या कॉलममध्ये इथं आपल्याला काही रेकॉर्ड करायचं नाही. सेल्सच्या क्वांटिटीज आहेत त्यामध्ये इथं आपण रेकॉर्ड करणार आहोत 200. रेट आपल्याला अगोदरचा आहे 10.91 क्वांटिटीज आणि अमाऊंट त्याची जी आहे ती कॅल्क्युलेट होते 200 इंटू 10.91, ती येते 2182. आपण ती इथं रेकॉर्ड करतोय 2182. त्यानंतर लास्ट आपल्याला बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. अगोदरच्या 600 क्वांटिटीज आहेत त्यातल्या 200 क्वांटिटीज इश्यू केलेल्या आहेत, नंतरच्या 400 क्वांटिटीज जे आहेत ते इथं शिल्लक आहेत म्हणून ते आपण क्वांटिटीजमध्ये रेकॉर्ड केलेत. रेट मात्र आहे तोच असणार आहे कारण 10.91 मधल्याच 200 क्वांटिटीज आहेत त्या आपण काय केलेत इश्यू केलेले आहेत, म्हणून उरलेल्या क्वांटिटीज सुद्धा त्याच रेटच्या आहेत. आणि आता आपल्याला शेवटी अमाऊंट कॅल्क्युलेट करायची बॅलन्सची 400 इंटू 10.91 आणि ती येते 4366, म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 4366. यानंतर आपल्याला कुठलाही ट्रान्झॅक्शन दिलेला नाही, म्हणजेच शेवटी येणारा जो काही बॅलन्स आहे तो आपला असणार आहे क्लोजिंग स्टॉक. अतिशय साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आपण या ठिकाणी हे स्टॉक रजिस्टर रेकॉर्ड केलेला आहे. पहिल्यांदा 1/4/2020ला आपल्याला 2000 क्वांटिटीज इश्यू केलेल्या आहेत 10 रुपयानं, म्हणून आपण पहिल्यांदा परचेसेसमध्ये त्या रेकॉर्ड केल्या. 2000 क्वांटिटीची 10 रुपयानं अमाऊंट जी आहे ती झाली 20,000. सेल्स ट्रान्झॅक्शनमध्ये काही रेकॉर्ड झालं नाही कारण सेल्स ट्रान्झॅक्शन नव्हता. नेक्स्ट आपण काय केलं, बॅलन्स कॅल्क्युलेट केला, जसा आहे तसाच बॅलन्सला त्या ठिकाणी काय झालेला आहे भाग आपल्याला मिळालेला आहे. 2000 क्वांटिटीज 10 रुपये रेट आणि 20,000 रुपये त्याची अमाऊंट. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेलं आहे 5/4/2020ला 300 क्वांटिटीज 12 रुपये रेटनं काय झालेले आहेत रिसिव्ड झालेले आहेत, ज्याची अमाऊंट झाली 3600. आपण ती इथं रेकॉर्ड केली. त्यानंतर सेल्स किंवा इश्यूजमध्ये आपण काही रेकॉर्ड केलेलं नाही. शेवटी आपण बॅलन्स काढलेला आहे. अगोदरच्या 2000 क्वांटिटीज नंतरच्या 300 क्वांटिटीज अशा 2300 क्वांटिटीज झाल्यात. अमाऊंट जी आहे ती होती 20,000, नंतर आलेली 3600, असे 23,600 रुपयांची अमाऊंट मिळाली. आणि या दोन्ही ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत या दोन्ही ट्रान्झॅक्शनचे रेट मात्र वेगवेगळे होते. त्याचा ॲव्हरेज रेट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घेतला, तो आला 10.26. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला होता टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज. आपल्याला ॲव्हरेज मिळाला. त्यानंतर 8 तारखेला 1200 क्वांटिटीज आहेत ते आपण इश्यू केलेले आहेत. 10.26 रुपये रेटची अमाऊंट झाली होती 12,312. त्यानंतर आपण बॅलन्स काढला. 2300 क्वांटिटीजमधून 1200 क्वांटिटीज गेल्या, 1100 क्वांटिटीज आपल्याला काय होत्या शिल्लक होत्या, ज्याचा रेट होता 10.26. अमाऊंट झाली 11,228. त्यानंतर आपल्याला 10 तारखेला ट्रान्झॅक्शन दिला होता 200 क्वांटिटीज परचेस केल्याचा 14 रुपीज रेट त्याचा दिलेला होता, म्हणून 14 रुपयानं 200 क्वांटिटीची अमाऊंट जी आहे ती झाली 2800 रुपये. सेल्समध्ये आपण काही त्यावेळेला रेकॉर्ड केलेलं नाही. शेवटी बॅलन्स काढला. अगोदरचा 1100, नंतरचा परचेस केलेल्या क्वांटिटीज 200, असं 1300 क्वांटिटीज झाल्या. त्यानंतर अमाऊंट जे आहे त्या अमाऊंटमध्ये सुद्धा आपण काय केलं 11,228 प्लस 2,800 यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण जे आहे ते मांडलं आणि ते आपल्याला मिळालं 14,088. त्याचा ॲव्हरेज रेट जो आहे तो आपण काढून घेतला. त्यानंतर 12 तारखेला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला होता
1000 क्वांटिटीज इश्यू केल्यात, 10.84 त्याचा रेट होता, अमाऊंट जाईल 10,840, बॅलन्स लवरल्या 300 क्वांटिटीज, रेट आहे तोच 10.84. आणि शेवटी आपण काय केलं, त्याचा बॅलन्स जो आहे तो अमाऊंटमध्ये काढलेला आहे 3,248. त्यानंतर 23 तारखेला 300 क्वांटिटीज काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत, 11 रुपये रेट आहे. 11 रुपयानं 300 क्वांटिटीची अमाऊंट झाली 3,300 रुपये. शेवटी बॅलन्स आपल्याला मिळाला अगोदरच्या 300 आणि आत्ताच्या 300 अशा 600 क्वांटिटीज. रेट मात्र दोन्हींचेही भिन्न आहेत म्हणून आपण ॲव्हरेज रेट काढलेला आहे. अगोदर सुरुवातीला टोटल आपण त्याची करून घेतली 6,548 आणि टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज या फॉर्म्युलानुसार त्याची अमाऊंट कॅल्क्युलेट केली किंवा त्याचा जो काही ॲव्हरेज रेट आहे तो कॅल्क्युलेट केला, तो आला 10.91. 31 तारखेला लास्ट आपल्याला 200 क्वांटिटीज इश्यू करायला सांगितलेल्या होत्या म्हणून आपण सेल्समध्ये 200 क्वांटिटीज आहेत त्या रेकॉर्ड केल्या. 10.91 हा त्याचा रेट आहे तसंच राहिला आणि अमाऊंट जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करून घेतली. त्यानंतर शेवटी 400 क्वांटिटीज आपल्याला बॅलन्सला मिळाल्यात आणि अमाऊंट त्याची 10 रुपये 91 होते, 4,366. म्हणजेच क्लोजिंग स्टॉक आपल्याला मिळाला क्वांटिटी 400, रेट 10.91 आणि अमाऊंट 4,366. अशा पद्धतीनं हा वेटेड ॲव्हरेज मेथडनं स्टॉकचा असणारा जो काही प्रॉब्लेम आहे किंवा स्टॉकचा असणारा व्हॅल्युएशन जे आहे ते या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलं. धन्यवाद.